भोंदू अशोक खराचा आणखी एक काळा कारनामा, 1 किलो मध तब्बल 9 लाख रुपयात विकायचा. शक्तिवर्धक तुर्की मधाचा दावा करत नागरिकांची फसवणूक. भोंदू खराच्या संपत्तीत 8 वर्षात 74 पट वाढ. शिवनिका संस्थांच्या माध्यमातून खरातनं अनेकांना गंडवलं. देणग्यांचा महापौर आला कुठून, पोलिसांकडून शोध सुरू. विकृत खरातला आज नाशिक कोर्टात हजर केलं जाणार. पोलीस पुन्हा कोठडीची मागणी करणार, तर कोर्टात दाखल करण्याआधी एसआयटीकडून खरातची तपासणी सुरू. कॅप्टन अशोक खराच्या अटकेची इनसाइड स्टोरी झी 24 तासकडे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनुसारच नाशिक पोलिसांनी फत्ते केली मोहीम. अतिशय गोपनीय आणि शिताफीनं पार पडली अटकेची कामगिरी. बच्चू कडू भोंदू खराच्या पाया पडतानाचा व्हिडिओ समोर. 2 वर्षांपूर्वीच्या भेटीचा व्हिडिओ असल्याची माहिती. भाजपमध्ये मंत्री असाल तेव्हा इथं या. भेटीत खरातचा कडून नसला. खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांवर कारवाईची शक्यता. चाकणकरांवर कायदेशीर कारवाई होणार असल्याची सूत्रांची माहिती. कारच्या दरवाजात अडकल्यानं बोटाला दुखापत. विरोधकांनी खोटा प्रचार करत बदनामी केली. त्या फोटोवर सुनील तटकरे यांचं स्पष्टीकरण. बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी. गरज पडली तर उद्धव ठाकरे काँग्रेससोबत चर्चेची तयारी. सुनील तटकरे यांचं विधान. पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याची अफवा. कोल्हापूरमध्ये पेट्रोल पंपांवर ग्राहकांच्या रांगा. तर एलपीजी गॅस दरवाढी विरोधात रिक्षाचालक आक्रमक. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढणार. 9 एप्रिलला इराण विरोधातील युद्ध थांबणार. युद्धादरम्यान अमेरिकेची मोठी घोषणा. तर कुठलीही चर्चा झाली नसल्याचं म्हणत इराणनं अमेरिकेचा दावा फेटाळला.